नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन एग्रो या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना स्वागत करतो. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्याची हळद आणि अद्रक लागवड झालेली आहे. तर सुरुवातीला आपण त्या ठिकाणी एक 10 ते 15 दिवसामध्ये काय त्याला उपाययोजना केली पाहिजे तर त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर जी सुरुवातीची उपाययोजना असते ही अतिशय महत्त्वाची असते, कारण की बघा शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला जर तुम्ही आपल्याला ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, नंतर मेटाबायझिम आणि कॅसोलोमायसिस हे जे बॅक्टेरिया असतात ते सोडणं अतिशय गरजेचं आहे. कारण की हे जर बॅक्टेरिया तुम्ही सोडले तर भविष्यामध्ये तुमच्या पिकाला येणारी जी कंदकुज असते, मुळकुज असते किंवा निमेटोड असते, त्यानंतर आपलं गुंगी असते, याचा प्रादुर्भाव जो असतो याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी भविष्यामध्ये आपल्या पिकावर येत नाही. एकदा जर याचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती आला तर तुम्ही त्याला म्हणावं असं कोणत्याही औषधांच्या त्या ठिकाणी कंट्रोल करू शकत नाही. प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर आपण त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच त्याला एकदम चांगल्या प्रकारे जर मॅनेजमेंट केली तर भविष्यामध्ये आपल्या पिकावरती आजार उद्भवत नाही. बघा शेतकरी मित्रांनो, हे जे बॅक्टेरिया असतात याची जी सोडण्याची योग्य वेळ जी असते तर ती एक साधारणपणे 3 ते 4 दिवस या कालावधीमध्ये तुम्ही याला जे बॅक्टेरिया असतात हे सोडणं अतिशय गरजेचं असतात. जर काही शेतकऱ्याची लागवड होऊन एक 7-8 दिवस झाले असतील आणि त्यांनी जर बॅक्टेरियाचा वापर केला नसेल तर त्यांनी पण बॅक्टेरियाचा वापर करणं त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. कारण की भविष्यामध्ये खूप सारे पिकामध्ये त्या प्रॉब्लेम येतात. जसं की आपलं जे कंदवर्गीय पिक असतात जसं म्हणजे आद्रकीमध्ये कंद सडीचे तर खूप जास्ती त्यामध्ये प्रॉब्लेम येतात. ते प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपल्याला हे सोडणं अतिशय गरजेचं आहे. आणि याचा जो डोस आहे एक साधारणपणे 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं आपण परत त्याचा डोस रिपीट करणं आवश्यक आहे. जर तुम्ही असं जर नाही केलं तर त्याची समस्या पिकामध्ये वाढते. हे याचं वर्किंग असं असते, हे जे मित्रबुरशी असतात हे मित्रबुरशी जे आपल्या पिकावर हानिकारक जे बुरशी असतात याला वाढू देत नाही. आणि याला जर वाढू दिलं नाही तर आपल्या पिकावर त्याचे कंदकूज किंवा मुळकूज वगैरे असते किंवा निमेटोड असते याचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती होऊ देत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या स्टेजला 1 3 ते 5 दिवसामध्ये हे सोडणं त्या ठिकाणी अतिशय आवश्यक आहे. त्याच्यानंतर लागवड झाल्यानंतर हे सोडल्यानंतर एक साधारणपणे 2 ते 3 दिवसानंतर त्याला तुम्ही एक मायकोरायझा आणि एक रूटमोर डायमंड हे पण सोडणं अतिशय गरजेचं आहे. कारण की मायकोरायझा जो असतो हा आपल्या मुळावरती वाढतो आणि मुळाचं डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे करण्याच्या ठिकाणी काम करते. त्यासोबतच जे आपलं रूटमोर डायमंड आहे, रूटमोर डायमंड त्या ठिकाणी पांढऱ्या मुळाची त्या ठिकाणी वाढ पण चांगली करते. पिकाला जमिनीमध्ये त्या ठिकाणी जमीन जी असते आपली भुसभुशीत ठेवण्यासाठी मदत करते. त्यासोबतच आपल्या ज्या पांढऱ्या मुळा असतात या पांढऱ्या मुळा लांब सडक आणि पांढरा शुभ्र वाढण्यासाठी मदत करते. जेवढ्या पांढऱ्या मुळाची वाढ चांगल्या प्रकारे होईल तेवढं तुमचं पीक पण हिरवगार राहील आणि प्लॉट आपला निरोगी राहील. याचं जे प्रमाण असते बघा शेतकरी मित्रांनो, हे जे बॅक्टेरिया असतात हे 200 लिटर पाणी घ्यायचं आणि 500-500 ग्राम जे बॅक्टेरिया असतात हे आपल्या डेक्स्ट्रो फॉर्म मधल्या बॅक्टेरिया हे सोडून द्यायचं. याचा फायदा असा असतो बघा शेतकरी मित्रांनो, आपण अगोदर लिक्विड मध्ये देत होतो, याचा फायदा असा असतो की याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही बॅक्टेरियाचा काउंट वाढवण्यासाठी मिक्स करण्याची काय आवश्यकता नाही. याचा काउंट ऑलरेडी आपण वाढवलेला आहे शेतकरी मित्रांनो, आणि डेस्कटॉप फॉर्म मध्ये असल्यामुळं ताबडतोब पाण्यामध्ये त्या ठिकाणी हे मिक्स होऊन जाते. आणि हे जे आपलं याचं जे हे रूट मोड आहे आणि मायक्रोरायझा हे पण आपण 200 लिटर पाण्यामध्ये 100 ग्राम मायक्रोरायझा आणि अर्धा किलो 500 ग्राम रूट मोड आहे शेकर सुरुवातीला ते 10 म्हणजे आपल्या येणाऱ्या जे पिकावर रोगराई किंवा मुळाची जी समस्या असते ही समस्या दूर होईल. अजून जर आपल्या पिकामध्ये आपल्याला जर काही सविस्तर माहिती पाहिजे असेल किंवा नवीन जर आपल्याला त्या ठिकाणी माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती आपण त्या ठिकाणी सकाळी 9 ते 6 या वेळेमध्ये सोमवार ते रविवार या टायमिंग मध्ये कधी पण कॉल करू शकता. धन्यवाद.